दीन झाले संताचे दर्शन झाली पापा तापा तुटी दैन्य गेले उठा उठी झाले समाधान पायी विसावले मन झाली पापा तापा तुटी दैन्य गेले उठा उठी तुका मनी आले घरा तोची दिवाळी दसरा झाली पापा तापा तुटी दैन्य गेले उठा उठी पांडुरंगा करू प्रथम धन्याज दीन झाले संताचे दर्शन. अभंग सर्वांना परिचितच आहे. सालाबादाप्रमाणे याही वर्षी अगदी 3.5 मुहूर्ताच्या हिशोबानं धर्मशास्त्र कर्मशास्त्राच्या नियमानं विजयादशमीच्या दिवशी तुमच्या या क्षेत्रामध्ये सर्व गुणीजन मंडळी, श्रोते मंडळी, भाविक चतुर मंडळी आणि पंचक्रोशीतील सर्व शिवबंधू या सर्वांच्या आणि सक्रिय प्रयत्नानं अखंड हरिनामाचा हा जो काही उत्सव तुमच्या इथं साजरा होतो त्यातली आजची पहिली सेवा. सेवेला आरंभ करण्यापूर्वी हरिभक्तपरायण शरद महाराज यांची मातोश्री सुनीता सौ सुनीताताई यांचं आज देहावसान झालं. आजच्या काही वेळापूर्वीच झालं नाही का. आणि असा हा प्रसंग असून सुद्धा उत्पत्ती स्थिती लय सृष्टीच्या नियमाप्रमाणे प्रत्येकाचा देह जातच असतो. मी सांगणारच कीर्तनामध्ये, दुसरं काही विशेष सांगणार नाही. अगदी महत्त्वाचीच गोष्ट सांगणार आहे. पण ज्यांचा देह राहिला, मनुष्य देह किती महत्त्वाचा आहे याच्यातला एक क्षण संत संगतीत गेला. खूप भाग्यवान माणसं असले पाहिजे की ज्याच्या जीवनामध्ये संत संगती घडली. किती वेळ घडली, किती दिवस घडली. शास्त्र श्रवण करण्यासाठी, ग्रंथ श्रवण करण्यासाठी काळ बराच जातो. काही कला आत्मसात करण्यासाठी खूप तपश्चर्याला काळ जातो. मृदंग, गायन, वादन, प्रवचन, कीर्तन शिकण्यासाठी काळ बराच जातो.
पण संत संगतीसाठी काळ लागतच नाही, तत्क्षणी जागीनाला. अगदी संत संगती कधी झाली म्हणावं, या अभंगात पूर्ण त्याचं वर्णनच हे. भाग्यवान आहेत आपण की आजपर्यंत ईश्वरानं आपला हा पार्थिव देह पडू द्याला नाही. ही ईश्वराची कृपा आहे. आणि तुमचाच पडला नाही असं नाही, असे बरेच आहेत जवळपास गावात की त्यांनासुद्धा ईश्वराची कृपा आहे, त्यांचा बी देह आहे, पण त्यांची अंतःकरणाची कृपा नसल्यामुळं ते इथं येऊन बसले नाही. म्हणून तुमच्यावर 2 कृपा झालेल्या आहेत. एक ईश्वर कृपा झाली म्हणजे शरीर राहिलेलं आहे, ऐकायसारखं, समजून घेण्यासारखं, निर्णय करण्यासारखं शरीर राहिलेलं आहे, मनुष्य देह. आणि तुमचं अंतःकरणाची कृपा तुमच्यावर झाली महत्त्वाची, आणि ती कृपा झाली म्हणून तुम्ही श्रवणाला आलात. जगद्गुरु तुकाराम महाराजाचा गाथापारायण, भागवत कथा, हरिपाठ, अन्नसत्र, संतपूजा आणि हरिकीर्तन, हरिजागर, याच्यात महत्त्वाची गोष्ट आहे फक्त कीर्तन फार महत्त्वाचं. त्या कीर्तनासाठी तुमच्या अंतःकरणाची कृपा होऊन तुम्ही आलात. म्हणून आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे. पहा, महाराज म्हणतात की आम्ही कोण दैवाचे. आम्ही का म्हणलं महाराज की इथं ऐकायला आलो म्हणून आम्ही तुम्ही शब्द वापरला, आणि तेवढा गरजेचा पण आहे. म्हणून त्यांचं देह अवसान झालं कर्मधर्म संयोगानं. ईश्वर पुन्हा त्यांना मनुष्य देह देवो आणि त्यांचा राहिलेला परमार्थाचा प्रवास परिपूर्ण होऊन, एवढीच सदिच्छा, एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करून सेवेला सुरुवात करू. विठ्ठल अवसान असल त्यांनी टाळ्या वाजा. पण काहीचं शरीर दुर्बल असतं, वय झालेलं असतं, 60, 70, 80, 75 वर्ष वय असतं. महाराज म्हणतात वाजवा टाळ्या. महाराज म्हणतात पण त्यांची शक्ती नसेल, त्यांनी नाही वाजल्या तरी चालेल. पण ज्यांच्याजवळ शक्ती असून इथं हायगई जर केली टाळाटाळी, तर टाळ्या वाजायचं कामच आपल्या जीवनात कधी नाही. टाळी म्हणजे एक आनंद उत्सव आहे. हर्ष झाला माणसाला टाळी वाजवीत असतं, नाचत असतं, गात असतं. गाये, नाचे आणि उडे. अंतःकरणात झालेला आनंद आहे ना, तो गाण्यातून बाहेर पडतो, तो नाचण्यातून बाहेर पडतो, उड्या मारण्यातून पण बाहेर पडतो. हां, पण अंतःकरण मनाची या छंदे आवडीने, नाही का. मनात जर काम झालेला असेल आनंद, तर मग सहजच उड्या मारतो तो. पण तिथं घटना घडायला पाहिजे. अंतःकरणात आनंद झाला तर होतं ते. याचं त्याचं पाहून टाळ्या वाजविणं, ते उग सोंगे छंदे काही देव जोडी ऐशी नाही. आपण काय घरोघर वासुदेवासारखं, काय एखाद्या पोत्राजासारखं काही भिक्षा थोडी मागायला आलोत म्हणून इतकं नाचावंच लागतं, इतक्या उड्याच मारावं लागतात, असं काय नाही. आपल्या अंतःकरणात आनंद झाला ना, तो बोलल्याशिवाय, म्हणल्याशिवाय राहत नाही, वाजविल्याशिवाय राहत नाही. आणि त्याच्या अंतःकरणात ते आनंद मावत नसल्यामुळं कुठून तरी बाहेर पडतो. म्हणून तुमच्या अंतःकरणात आनंद झाल्यावरच तुम्ही टाळ्या वाजविता, एवढं मी ग्राह्य धरतो. मना राम राम टाळी, मना राम राम टाळी, वाजवा रे, मना राम राम टाळी, मना राम राम टाळी, मना राम राम टाळी, वाजवा डोला चंदे
आनंद झाला, राम राम वाणी चालूच राहते, सांगायचं कामच नाही. जीवनामध्ये काही माणसाला सहजच जड पदार्थाचं दर्शन होत आहे. जड, काही डोकं लावायचं काम नाही. जड पदार्थ म्हणजे उदाहरणार्थ हा माईक, याला काही कळत नाही, दिसतंय ते पदार्थ पण त्याला काही कळत नाही, तिथं अंतःकरण नाही, म्हणून इथं जीवत्व नाही, नुसता आकार आहे, याला जड म्हणायचं. मग कोणताही पदार्थ असू द्या, आकारवान पदार्थ असला की तो जड आहे, तिथून काहीच प्रतिक्रिया उमटत नाही, जड पदार्थ आहे. त्याला काही मना नका म्हणू, पाया पडा, गण लावा, पाणी घाला नका घालू, काहीच त्याची तक्रारच नाही, तो जड पदार्थ. म्हणून सहज माणसाला जड पदार्थाचं काय होते, दर्शन होते. काहीला जीवाचं दर्शन होते. जीव म्हणलं की तिथं काही ना काहीतरी व्यवहार आहे. जीव खाणी आहेत. पहा, अंडजे, जारजे, उद्बीजे आणि स्वेद्वेष, 4 खाणी आहेत. काही घामापासून होत्यात, काही जारापासून होत्यात, काही बियापासून होत्यात आणि काही वेली असतात. हां, म्हणून अनेक प्राते झाडं पाहतो आपण, ही जीव खाणीची. एकदा वडाचं झाड झाला तो जीव की किती वर्ष राहील, किती वर्ष राहील. कशामुळं जीव म्हणायचे, ते वाढत आहे, ते अन्न शोषण करते, पाणी शोषण करते, त्याला पण जाणीव आहे झाडाला. पण आपल्याला कळत नाही त्याला काय जाणीव येतं, पण त्याच्यापुरती त्याला जाणीव आहे. कारण त्याला तहान लागल्यामुळं ते खडक फोडून पाणी वर घेते. आणि कोणतीच मोटर न लावता वरच्या शेंड्याला पाणी नेते. पहा, नारळाचं झाड खालून किती खालून पाणी घेत असेल सांगता येत नाही, आणि किती वर नेतं पाणी पहा. पण काहीच पाईपलाईन नाही, काही नाही, पण इच्छाशक्ती आहे, ती सिस्टीम आहे, ती व्यवस्था आहे, बरोबर खालचं पाणी वर घेऊन जातं. पहा, त्याला जीवन आहे, तिथं जीवन आहे, तो जीव आहे. मग झाडाच्या वृक्षाच्या काही जीवखाणी आहेत, काही कीट पतंग आहेत, आळ्या आहेत, क्षुद्र जीव आहेत, शरीर आहेत, त्यांना सुद्धा आहार आहे, निद्रा आहे, भय आहे, मैथून आहे, त्याची उत्पत्ती आहे. हां, आयुष्य कमी आहे. पावसाळ्यात काही पाकळ्या झाल्या ना, क्षणात होत्यात आणि दुसऱ्या क्षणामध्ये नष्ट होत्यात, त्याचं आयुष्य कालमान कमी आहे. अशा काही खाणी आहेत. हां, काही पशुप्राणी आहेत, काही जलचर आहेत, काही उडणारे आहेत. म्हणजे अनेक प्रकारचे शरीर या जगामध्ये आपल्याला दिसतात, म्हणजे त्याचं दर्शन होत आहे. मग जड पदार्थाचं होत आहे आणि काही जीवायचं बी दर्शन होत आहे. हां, त्याच्यात काही हिंस्र प्राणी आहेत, काही शाकाहारी प्राणी आहेत आणि काही मांसाहारी आहेत. पहा, हत्ती बलाढ्य, हत्ती एवढा आडवा ढव्य प्राणी कोणताच नाही, पण तो शाकाहारी आहे का मांसाहारी आहे? तो शाकाहारी आहे. शाकाहारी आहे म्हणजे मांस खात नाही, त्याच्या पुढं जरी टाकलं तर. एवढं शरीर बलवान करण्यासाठी तो झाडपालाच खाऊन बलवान करतो. म्हणजे बलवान शरीर करण्यासाठी मांस खावाचा असा काही आग्रह कोणीच धरायचं काम नाही. शरीर बलवान करण्यासाठी हाती गवत, झाडपाला, काडी कचरा खाऊन बलवान करतो, अशी तो प्राणी आहे. आणि कुत्रे, वाघ, सिंह, त्याच्या पुढं किती गवत टाका, किती बी शाकाहारी फळं टाका, आंबे टाका, टरबूज टाका. हां, वाघ कधी टरबूज खाईन का? काय खाईन? मांस खाईन तो. हां, किती वाजता खाईन, कुठं जाऊन खाईन, रोटच खाईन, कुठं बी खाईन, किती वाजता बी खाईन, मांसच खाईन. संस्कार आहेत ते, त्या शरीरात तशी रचना आहे. आणि काही हिंस्र प्राणी आहेत, प्राण्याचं बी आपल्याला दर्शन आहे. वाघ म्हणलं की बस आपल्या लक्षातच येतं. वाघ म्हणलं की शेळी ध्यानात येत नाही, येते का? वाघ शब्द काढल्याबरोबर शेळीचा आकार धरीत नाही मनामध्ये, बरोबर वाघाचं चित्र आतमध्येच प्रगट होतं. हां, इतकं त्या शब्दात, त्या
पदार्थाचं ज्ञान आहे आणि तो अर्थ आपल्या डोळ्यापुढं चित्रीकरणच उभं राहतं. इतकं आपल्या डोक्यामध्ये ते फिट आहे. हां, राहिल्यापैकी राहिलं मनुष्य शरीर. इतक्या शरीरात काही कमी असेल, काही जास्त असेल, पण मनुष्य शरीर, मनुष्य देहीचे निज्ञाने सच्चितानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिधलासे. पहा, मनुष्य शरीर निर्माण करण्याचा काय हेतू होता देवाचा? पुन्हा या जीवाला कोणतंच शरीर भेटू नये, पुन्हा याला कोण्याच देहाला जायचं काम नाही राहा, याच्यासाठी शेवटची पाळी एक मनुष्य जन्म आणि चुकली ह्या वर्म फेरा पडे. बस इथं वर्म चुकू द्यायचं नाही. म्हणून अनेक योन्यामधून पाप पुण्य करीत 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 जीवाला मनुष्य शरीर मिळाले. पहा किती प्रवास झाला असन याच्या आधी, भाऊ सांगताच येत नाही. 184 फेरा फिरून फिरून मनुष्य देह आपल्याला ईश्वरानं प्रदान केला. जेने हा जीव दिला दान, शक्यतो मी म्हणल्याशिवाय प्रमाण देऊच नका. आहे का फार भक्कम आहे का? गरज पडली की मी तुम्हाला सूचना करतो. तुम्हाला सूचना असं नुसतं उभा करीत नाही, पिल्लरसारखं खांबासारखं नाही. तुम्हाला बी चान्स देतो, पण तुम्ही आधी सेट करून घ्या, ऐकण्याची सेटिंग करून घ्या. विठ्ठल मनुष्य देह दिला द्या, देवे दिला देह भजना गोमटा. गोमटा गोमटा शब्दाचा अर्थ व्यवस्थित भजन करण्याच्या लागी दिला. पहा, काहीच कमी पडू दिली नाही. भजनाला आडवं येईन असं याच्यात एक बी पार्ट नाही कमी पडू द्याला. म्हणजे भजनाच्या लागी भजन करीत नाहीत आपण. जो आपला पुरुष अपराध आहे, दिलेला असून, ज्या कामासाठी देह दिलेला असून आपण ते काम करीत नाही. आपण म्हणजे कोण? जे करीत नाही ते. तुम्हाला नाही म्हणालो मी. तुम्ही जर करीतच असले तर माझं म्हणणं तुम्हाला लागू होणार नाही. पण जे कोणी करीत नसतील, मनुष्य देह भेटून जे या देहाचा भजनासाठी, कीर्तनासाठी, श्रवणासाठी, चिंतनासाठी, मनन निध्यासासाठी, परमार्थासाठी जे कोणी याचा वापर करीत नसतील ते मात्र अपराधी आहेत, वैयक्तिक अपराधी आहेत. ते नवऱ्यामुळं बायको भजनाला जात नाही असं नाही म्हणता येत. बायकोमुळं नवऱ्याला जाता येत नाही असं म्हणता येत नाही. मुलामुळं आम्हाला परमार्थ करता येत नाही अशी तक्रार जमत नाही. बापामुळं मला कीर्तन प्रवचनाला जाता येत नाही अशी तक्रार चालत नाही. हे आपलं आपल्याकडूनच वैयक्तिक तक्रार आहे. याची जिम्मेदार ज्याची त्याची आहे.
परमार्थ मनानं करता येतो, परमार्थ ज्ञानेंद्रियानं करता येतो आणि परमार्थ कर्मेंद्रियानं करता येतो, परमार्थ लोकात करता येतो, परमार्थ एकाला करता येतो, परमार्थ वनात करता येतो, परमार्थ गरिबीत करता येतो, परमार्थ विधवेला करता येतो, परमार्थ निपुत्रिकाला करता येतो, परमार्थ सौभाग्यवतीला करता येतो, परमार्थ बालकाला करता येतो, परमार्थ तरुणाला करता येतो, परमार्थ ज्याची बुद्धी नष्ट झाली नाही, मंद झाली नाही, ग्लानी झाली नाही, अजून ध्यानावर येण्यासारखी आहे, अशाला 1 तास जरी आयुष्य राहिलं तरी त्याला परमार्थ करता येतो. 1 तास उरला घटवा कराया, 1 तास उरला घटवा कराया, 1 तास उरला घटवा कराया, भाग्यदशा कैसी प्राप्त झाली, भाग्यदशा कैसी प्राप्त झाली, भाग्यदशा कैसी प्राप्त झाली. 1 तास राहिला होता त्याला, देह पडायला 1 तास. आपल्याला किती तास घातले आपण? राहिलेले जाऊ द्या, जे मिळाले ते वाया किती घातले, कितीतरी तास घातले, खूप तास वाया घातले आपण परमार्थ न करण्यात. म्हणल्यावर मोठे अपराधी आहेत आपण. आपली चौकशी होणार आहे, आपली फाईल तयार आहे, तिथं काही लग्गा जमणार नाही, मिटिंगीला बसता येणार नाही, पाहुणे रावणे जमा करता येणार नाही, कारण काही तुमचं सांगितलेलं जमणार नाही. मग काय उत्तर देता हो, नोकरीवाला माणूस असू द्या आणि किती मगरुरी करणारा असू द्या, पण त्याच्यावरचा एक बॉस असतो, त्याला विचारणार काय नाही, आमचे साहेब ध्यानावरच नसतेत, कधी गेलं आणि कधी नाही गेलं तरी मला काहीच म्हणत नाही, महिन्याला हिशोब विचारते, ते कवाच येत नाहीत पण हिशोब विचारतात. मग काय उत्तर देता होशील तू? त्याला पुन्हा वरचा साहेब जिल्ह्याचा, जिल्ह्यावाल्याला विभागाचा साहेब आहे, विभागावाल्याला राज्याचा साहेब आहे, राज्यावाल्याला देशाचे 4 विभाग आहेत, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण, तर त्याचा एक बॉस आहे. त्याच्यानंतर
देशाचा एक बॉस आहे. हां, तुम्ही म्हणते त्याच्या पलीकडे गेल्यावर मग आम्हाला कोणी काही केलं तर कोणी विचारीन. त्याच्या पलीकड तुला मृत्यू येणार आहे आणि मृत्यू आल्यावर तिथं रेकॉर्डिंग झालेली आहे. हे मोठाले फोन आहे का तुम्हाला सांगतो, त्याच्यात एक बटन जर चुकून दाबलं गेलं, आयुष्यभर तुम्ही काही बी बोललं तर तुमचं तुम्हाला ऐकायला भेटतंय. रेकॉर्डिंगची त्याच्यात काय व्यवस्था आहे. हां, आणि तुम्ही नाही रेकॉर्डिंग जरी केली, साध्या छोट्या फोनहून बी तुम्ही बोलले, याच्यावर थोडंच काही कळतं. तुम्ही जरी छोट्या फोनहून बोलले काही बाई समजा आबरतबर काही बी बोलले तर केंद्रात, वरच्या केंद्रात इथला शब्द जातून तिथून त्या माणसाच्या फोनवर येतो. इथला शब्द तिथं रेकॉर्ड होतो, तिथून काढता येतो तो. आणि केव्हाचा काढता येतो, किती बी आधीचा काढता येतो. हां, 5000 वर्षापूर्वी महाभारतात झालेला संवाद आकाशातून ध्वनी काढणं चालू आहे त्याचा. लाल किल्ल्यामध्ये औरंगजेब आपल्या स्वयंपाक करून घालणाऱ्या मुलीला, त्याचा विश्वास नव्हता दुसऱ्यावर, मुलगी होती स्वयंपाकाला, तिला तो काय बोलला हे त्या दगडात रेकॉर्ड झालेलं आहे. त्या दगडातून ती शब्द काढणं चालू आहे. आता तुम्ही, आपण म्हणतो ना हळून बोला भिंतील कान असते, याचाच अर्थ असा आहे शब्द कधीच वाया जात नाही. काढा की पक्का आहे तो. त्याचं कारण आहे, इथून बोललेला शब्द मुंबईतल्या माणसाला फोन न जातो का नाही. मधात वादळ सुटू द्या, पाऊस सुटू द्या, ऊन पडू द्या, शिराळ पडू द्या, वाटूळ येऊ द्या, शब्द बरोबर त्याच्यातून भेदून पलीकडे जातो. मधात खराब होतो का देव, म्हणजे जिवंत राहतो तो शब्द. हां, तशी तुम्ही आम्ही काय बोललो, काय केलं इतकंच नाही, तुम्ही मनात काय विचार आणले याची सुद्धा रेकॉर्डिंग आहे. चित्रगुप्ताजवळ. म्हणजे आपण काय नाही वाईट गीट काही बोलत नाही भाऊ, वाईट बोलत नाही, पण वाईट सोचित तू, ते वाईट सोचलेलं सुद्धा रेकॉर्डिंग आहे. तुम्हाला वाटतं, आपल्याला वाटतं आपण मनातल्या मनात लोकांचं वाईट सोचलेलं लोकाला थोडं कळतं. लोकांचे देखत जय हरी राम राम श्याम श्याम करायचा, लोकाला तर चांगला वाटतो. मनात वाईट सोचलेलं लोकाला थोडं दिसतंय, लोकाला दिसत नाही, पण ज्याला दिसतंय ती रेकॉर्डिंग केलेलं असतं. काय उत्तर देता होशील, काय देणार आहे उत्तर. तिथं म्हणता येतं का होता का सप्ताह, हो जात होता कीर्तनाला, हा 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 जमतं का तिथं असं हॅ क्या मारी ती झोडी ती. मारणं झोडणं कळालं का. मारणं वेगळं असते आणि झोडणं म्हणजे शेंगा झोड्यासारखं आहे ते. तोडी ती निष्ठूर, तोडी ती निष्ठूर, मारी ती जोडी ती जोडी ती निष्ठुर, मारी ती जोडी ती निष्ठुर, मारी ती यमाशी काही करुणा नाही हो. तुम्ही पाहिलं ना, सराटीला लाठीचार्ज झाला, लेकरा बाळाला, म्हाताऱ्या बायाला, आबलाला पण मारलं ते. काय वरून हुकूम आला, मारा, मारी ती झोडी ती. मग कसं मारलं, काय मारलं, मार खाणाऱ्याला माहिती. हां, तसे आपल्याला इतक्या लांबून फेरी येऊन
तैसे येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना येर धारे चिरापडे. चिरापडे म्हणजे चिरपडे नाही, चिरा म्हणजे मोठा दगड, म्हणजे ते काम बंद झालं. आपण एकदा त्याच्यावर दगड टाकला काम बंद म्हणतो ना, तसं येरझार बंद करता येते या शरीरात. कोण्याच जन्माला जायचं काम नाही. किती पाप करू द्या, किती पुण्य करू द्या, बरं का, किती बी तुम्ही विचार नाही केला इतकं पाप करू द्या, आणि किती बी सकाम पुण्य करू द्या, कसा बी बोलणारा असू द्या, किती दुष्ट असू द्या, फक्त त्याला संत संगती जर झाली की सगळे गुन्हे माफ, टोटल माफ, सगळं माफ होतंय. पण तितकं मन लावून कीर्तन ऐकलं पाहिजे. समजा एखाद्या माणसानं 2-3 खुनं केले आणि त्याला आता कोर्टात तो असं, तुम्ही आता आपण बसलो, तुम्ही बसले ना, समजा असा तो बसलेला आहे, वकील त्याची बाजू मांडायला आहे. वकील भारीचा लावला त्याने, जज साहेब वर बसलेले खुर्चीवर, आणि तो किती मन लावून ऐकत असन बरं त्या वकिलाचं बोलणं, तो कसं मांडायला आहे. जज साहेबाच्या डोक्यात याच्या म्हणण्यानुसार काय विचार यायला आहे, या वकिलाचं म्हणणं जजला पटायलं का नाही, आणि त्याच्यातून मी सुटायलो का नाही, इतकं डोकं लावून तो ऐकत असन का नाही. बरं किती काळजी असन त्याची. तुम्हाला सांगतो, त्याला असं वाटत असेल की एक शब्दसुद्धा वकिलाचा वाया जाऊ नये, आणि मी इतकं काम करून बी निर्दोष सुटलो पाहिजे, अशी वासना घेऊन बसतो का नाही तो. तसं वाल्या कोळ्याने इतकं पाप केलं, किती तितकं पाप करताच येत नाही कोणाला, इतकं पाप केलं तरी नारदाची संगती झाली, गुन्हे माफ. कोळियाची कीर्ती, कोळियाची कीर्ती वाढली गहन, कोळियाची कीर्ती वाढली आपलं उदाहरण सांगतो जे आज जगात प्रसिद्ध आहे आणि सर्व मान्य कायद्यांबरोबर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्या काळी, त्यांच्या आधीच्या काळी लोक किती त्याला हीन समजित होते माहिती आहे सगळ्याला. शूद्र समजित होते, त्यांना टाकाऊ इटाळ समजित होते. तो इटाळ होईल, मनुष्यच होते ना ते, पण तुझा इटाळ होईल म्हणायचे, बरोबर आहे. शूद्र समाजाचा मनुष्य म्हणून लोक त्यांचा स्वीकार करीत नव्हते. इतकी घृणानं त्यांना वागणूक देत होते त्या काळात पूर्वज. पण त्यांच्याच कुळात बाबासाहेब जन्मले. सगळ्या मानव जातीच्या व्यावहारिक गोष्टीचा त्यांनी, तळागाळातल्या लोकांचा, गोरगरिबाचा, बायाचा, माणसाचा, लग्नात सगळ्याच गोष्टीचा
अभ्यास केला, जगात फिरून केला पुन्हा, आणि सकल मानवाचा उद्धार होण्यासाठी त्यांनी एक गाथा लिहून ठेवली, संविधान ठेवली की नाही. आता कोणाला आपापल्या स्वार्थामुळं म्हणा, आपापल्या नजरेमुळं म्हणा ती आवडत नसेल किंवा अजून आगाव असावं वाटत असेल, त्याच्यात अजून जरासं का आगाव असतं तर बरं झालं असतं असं काहीला वाटतंय, आणि काहीला असं वाटतं हे उगच लिहिलं असं बी वाटतंय. पण त्या काळात ते बरोबर होतं का नाही, ते बरोबर होतं. आणि हे तुम्हाला आम्हाला मान्य करून जमत नाही, जगान मान्य केलंय आणि जगात द्यायचं नाव आहे. आपल्याला पसंत नसन काही लोकायला समजा, पण जगातल्या लोकांनी मान्य केलं की नाही. आणि आता तसंच वागावं लागतं का नाही, कायदा आहे तसंच. वाल्या कोळी पापी होता, पुजाऱ्यानं भटायनं महंतानं पापी आहे म्हणून डिक्लेअर केलता. हां, त्या काळात जसा असा छळ तसा त्याच्यापेक्षा जास्त छळ होता. पण नारद भेटली त्याला, आणि नारदानं काय गुरु किल्ली दिली तर दिली. दिल्याबरोबर त्यांनी लगेच समाजाकडं पाहिलं, पुढच्या येणाऱ्या, आणि रामायणच लिहिलं. आणि ईश्वराला रामाला अवतार घ्यावा लागला, आणि त्याचप्रमाणे वागून दाखवावं लागलं. रेकॉर्डिंग जसं लिहिलं तसं ईश्वराला, बरं का. आता आपण वागत नाही ती आपल्याला पुढे आहे पुसता. हां, कायदा मोडला तर कोर्ट कशासाठी आहे, मग पोलीस कशासाठी आहे, पुसते नाहीत का, नुसते कागद आहेत का ते. मग हे जर कागद नाहीत तर हे ग्रंथ कागद आहेत का, ही ज्ञानेश्वरी कागद आहे का, भागवत कागद आहे का, नाही नाही. याच्यात सुद्धा आपल्या कल्याणाचं त्या काळी लिहून ठेवलेलं आहे. हे व्यावहारिक सत्यपुरतं लिहिलेलं आहे संविधान, आणि हे व्यवहारात बी कामी येते, आणि देह पडल्यावर मोक्षाला बी कामी येते, आत्ताच येते. पण आपण त्याचं व्यवस्थित जर आपण अवलोकन केलं, आत्मसात जर ते ग्रंथ केले. आत्मसात शब्दाचा अर्थ काय, आत्मसात शब्दाचा अर्थ या कल्पाच हरिपाठ पाठ आहेत, पाठांतर नाही होत त्याचा अर्थ. कोणी गाथा कंठस्थ आहे नाही का, काय म्हणते त्याला, गाथा. हो, गाथा म्हणजे गाथाच त्याला पाठ आहे, कंठात आहे त्याच्या गाथा. पोटात दुसरंच आहे. पोटात याजान पैसे द्यायचे, पैसे ठरून कीर्तन घ्या, हे पोटातलं आहे ते तुम्हाला माहिती आहे. पण गाथा कंठस्थ पॅम्पलेटवर आहे, आणि पोटातलं वेगळं आहे. विठ्ठल पोटात एक आणि पोटात एक नाही का. आणि आपण म्हणतो मोठे महाराज आले. हा, मोठे का खोटे, अहो पोटातलं वेगळं पोटातलं वेगळं म्हणल्यावर मग बोले तैसा चाले का, नाही. मग तुम्ही त्याला महाराज म्हणू नका. म्हणले मग गावकऱ्याने आणल्यावर काय करावं, हिला जे काम गावकऱ्यानंच जर आणलं त्याला तर मग आम्ही कसं करू. प्रश्न बरोबर आहे तुमचा, तुम्हाला अडचण येईल ना ती. गावकऱ्याने आणल्यावर कसं करावं, तुम्ही गैरहजर राहायचं तितकं तुमच्या हातात आहे ना. तुम्हाला तो तसा एक बोलतो आणि एक चालतो असा जरी आणला या 10-5 लोकांना तर तुमच्या हातात आहे, तुम्ही त्याच्यावर बहिष्कार टाका. आता आपल्या मागण्या मान्य नाही केल्या समजा, तर आपल्या हातात एक बहिष्कार टाकायचा. आपल्याला मारतील का कोणी, तितकं तर आपल्या हातात आहे ना. मग ते एवढं करून दाखवायचं. तसं तुमच्यावर कोणी लादलं, कोणी एखादा सोंगे छंदे करणारा, काही एक मानणारा आणि एक वागणारा जर तुमच्या पुढे आणला तर तुमचा अधिकार आहे घरी बसायचा. हो, बस घ्यायचंच नाही. त्याचं घेऊन आपलं मन खराब करायचं नाही, आपल्या अंतःकरणात विक्षेप करायचा नाही ना. आपण बी जरा आता इतकं बोलल्यावर तरी ध्यानात राहू द्या. विठ्ठल मी कोणाला माफ करीत नाही आणि विनाकारण डोक्यावर घेतच नाही. हिशोबात आल्यावर का कटई मिशन पाहिली लाकडाची, एकदा मापात बसलं चिरकर का
पिरकर बरोबर मापात बसलं की त्याचं कामच आहे मशीनचं. कारण निस्वार्थी जेव्हा असतो ना तो सरळ बोलत असतो, त्याला काही घेणं देणं नसतं. हां, जे योग्य आहे त्याचे पाय बी धरावं आणि अयोग्य आहे त्याला बरं इथं कीर्तनात नाही सांगितलं तुम्हाला तर तुम्ही वापरात कवा आणणार? मग बैठकीत बोलल्यावर तो वापरात आणतच नाही. आता आणणाऱ्याला चोरी झाली, ऐकणारीच महाराजांनी काय सांगितलं होतं म्हणणार का नाही? ह्या गोष्टी आहेत. सांगायचा तात्पर्य एक हे, पुढे आहे पुस्तक काय उत्तर देता होशील तू. म्हणून दिले इंद्रिये हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेने तू जोडसी नारायण नासे जीवपणा भवरोग. पहा, इतकं काम करण्याचं सामुग्री ईश्वरानं आपल्याला इतर पशु प्राण्यापेक्षा इथं मनुष्य देहात देऊन टाकलेली आणि आपल्याला देवप्राप्तीचं साधन आहे. शरीर देवप्राप्तीचं साधन आहे आणि हे देवची भाऊ मनती ते होती नरकाची तीन धरावे. देवची भाऊ मनती ते होती नरकाची तीन धरावे. देव व्हायचंय त्याला होता येते, पण तरी का चित्तीनं धरावे एवढी पात्रता ह्या मनुष्य देहात म्हणल्यावर कोणी असं मी कमी दर्जाचा आहे असं समजायचं काहीच कारण नाही. हा, मला जरा जास्त पाठ असन, यायला जरा जास्त म्हणता येत असन, यायला जरा वाजिता येत असन, एखाद्याला पोथी जास्त सांगता येत असन, तितकी कला ज्यानं त्यानं आत्मसात केलेली आहे. पण अधिकार कळून घेण्याचा आणि उद्धाराचा सगळ्याला सारखा आहे. त्याच्यात 1% कोणी असं हीन म्हणून घ्यायचंच नाही. म्हणून सकळासी येथे आहे अधिकार कलयुगी उद्धार हरीच्या नामी. प्रश्न असा आहे, कलयुग कशाला म्हणायचं, सतयुग कशाला म्हणायचं, द्वापारयुग कशाला म्हणायचं? एक थोडंसं संभ्रम आहे. मला सांगा, नामानं मोक्ष वाल्याला झाला का नाही? मग वाल्या कोळी कलियुगात होता का सतयुगात होता? कलियुगात तर नव्हताच ना, कारण सतयुगातला राम त्याच्यानंतर झालेला आहे नाही का? म्हणजे कलियुगातच्या आधीच होता ना, आणि त्याचा नामानं मोक्ष झाला. आणि आता सांगितलं की कलियुग उद्धार हरीच्या नामी. मग तेव्हा होऊ लागला, आता बी होतो, कोण्याही युगात होतो. कलियुग म्हणजे अत्यंत मूढ माणसाला अंतकरण शुद्धीसाठी नाम हे साधन आहे, इतकं सांगायचं. कलियुग कोणाला म्हणायचं? वागणं बरोबर नाही, खाणं बरोबर नाही, राहणं बरोबर नाही, समजणं बरोबर नाही, माणूस आहेत का प्राणी आहेत हे कळणं, इतका खालचा म्हणजे त्याला म्हणायचं ह्यो आता कलियुगात मूड होतो माणूस. जरा विधीनं वागायला लागला, उपास तापास करायला, नवरात्रातले उपास धरायला, सोमवार मंगळवार पाळायला, रविवार म्हणून तू सुट्टी आहे कशाला? म्हणजे तू काय तिकून लायसन काढून आणलं का? तू रविवारी माफ आहे का तुला? पण काही पाळतो, काही सोडतो, काही धरतो, काही असं काही सांडी मांडी करतो, तो कर्मठ माणूस आहे. कर्मठ आहे, विषयी आहे. तो पहिल्यापेक्षा थोडासा बरा आहे. त्याच्यापेक्षा मोक्षाची इच्छा करणारा त्याच्यापेक्षा बरा आहे. आणि त्याच्यापेक्षा मोक्ष देणारा सगळ्यात मोठा आहे. म्हणून अवघड गोष्ट कोणची?
काही प्रयत्न केला तर मनुष्य देह मिळविता येत नाही. दुर्लभ आहे मनुष्य देह. कसा आहे? दुर्लभ आहे, प्रयत्नानं भेटत नाही. पावला हा देह कागटाळी न्याय, न घडो उपाय घडो आले. कसा मिळाला? आंधळ्याच्या टाळीत कावळा सापडावा ह्या हिशोबानं मिळाला. पुन्हा म्हणले डबल धरून पाय. कावळा त्याला म्हणले तू डबल धरून पाय. डबल डबल नाही, कवाच नाही होणार त्याला पुन्हा. म्हणून पुन्हा कवाच नाही. पुन्हा मागुता येईल फेरा, येतो न घडे रे या नगरा. पुन्हा पुन्हा चान्स नाही. हां, पुन्हा लेकरं बाळ होण्याचा चान्स आहे. हां, पुन्हा रोग होण्याचा चान्स आहे. हां, पुन्हा भोग भोगण्याचा चान्स आहे. उपाशी राहण्याचा प्रसंग आहे, मरायचा प्रसंग आहे, फिरायचा प्रसंग आहे. पण कळून घेण्याचा प्रसंग पुन्हा कुठंच नाही. आणि हे ज्ञान नाही कोठे, आणि हे देवप्राप्तीचं भजन फलद्रूप या देहात होत आहे. भजन करणं वेगळं आणि भजन घडणं वेगळं. जसं शेती करणं वेगळं आणि शेतीत नफा घडणं. आपण काय घडलं हो तुम्हाला? 20,000 खर्च आणि 15,000चं उत्पन्न. घडलं का बिघडलं? 5,000 बिघडलं. घडलं नाही. तसं आपण भजन केलं. भजन केलं म्हणजे तालासुरात गायलं, बेसुरात गायलं, पाठांतर केलं, पण कळूनच घेतलं नाही. मग म्हणायसाठी मन नाही का? कळून घेण्यासाठी. ब्राह्मण म्हणतो बाई हे तुझे पती आहेत. मग तिनं पाठ केलं पण कळून घेतलं नाही. आता कळून नाही घेतलं म्हणल्यावर पुढचं व्यवहार कसा होईल? ती म्हणली कळून काय घ्यायचं, आपण पाठ करून टाकलं. ब्राह्मणाने सांगितलं हे तो आहे पती, हे तो आहे पती. हां, मग पाठ केव्हा विचारलं तर मी सांगू शकते हे मग पती. अरे पाठ करायसाठी नाही, पुढचं जीवन जगण्यासाठी तुला ते शिकविलं आहे. तसं हे सगळे शास्त्र आहेत ना, हे नुसते घोकमपट्टी करून पाठ करून लोकाला दाखवायसाठी प्रदर्शन नाही. त्याच्यातला अर्थ जीवनात उतरून त्या मार्गानं अनुभवावर जाण्यासाठी. अनुभव आले अंगा ते या जगा, हे ते दिलेलं आहे ना त्यांनी, त्याच्या अनुभवाचं आहे. आणि आपण अनुभव गातो का घेतो? त्याचे अनुभव आपण गातो का अनुभव घेतोत का? आणि त्याने गायला का घेतला? घेतला आणि सांगितला, आणि सांगितलेला आपण गायलो सांगायलो घेण्यासाठी.
प्रश्न असा आहे की जीवनात माणसाला काही कमी पडू नये असं वाटते, बरोबर आहे? कोणाला बी काय कमी पडा वाटतंय बरं? पाणी कमी पडा वाटतंय का पैसा कमी पडा वाटतो का सन्मान कमी पडा वाटतो? झुरायलेत माणसं, पैसा आहे श्रीमंत आहे पण कोणी विचारी ना त्याला, राम राम बी घाली ना कोणी. तर तो म्हणतो या ना हो चहा घ्या ना, तो आम्हाला काम आहेत, पोहे खा. कशामुळं म्हणायला तो? त्याला वाटतं निदान येईन जाता जाता 2-4 लोकांना राम राम घातला ना तर आपलं चट आलं त्याच्यात. चहा पाजून राम राम म्हणजे सन्मानासाठी खर्च करायलेत, गाड्या लावायलेत, मोटरा लावलेत, खर्च लावायलेत आणि या म्हणालेत कुठं आम्हाला पाहायला या, आम्हाला बोलायला या. पैसे द्यायचे, गाड्या द्यायच्या, खर्च द्यायचा, त्याला काय पाहिजे? त्याची भूक मानाची, काहीला भूक पैशाची आणि काहीला भूक अन्नाची. पशु पक्षाला पैशाची भूक आहे का बरं? मानाची भूक आहे का? नाही, त्याला आहाराची भूक आहे. बस जेवण खावण त्याचं चारा खाल्ला की बैल पार रवण करतो मस्त, त्या चाऱ्यावर बी बसतो, विष्टा करतो, लोळतो, पण असं म्हणत नाही पुढच्या टायमाला का मी येईन मला. हां, आणि पाहावं त्याच्याकडं मस्त उन्हाच्या तिरंबीला असा बैल फोटो काढावं की याच्या मनात किती समाधान आहे. निर्वाहापुरतंच जीवन आहे त्याचं, संग्रहाची त्याला अपेक्षा नाही. आपण बेजार कशाने? महाराज पाऊस नाही पडला कसं होईल? आपल्याला संग्रहाची चिंता आहे का खाण्याची? खाण्याची चिंताच नाही कोणाला. कसं होईल? कसं होईल म्हणजे अन्न वाचून मरशील का? ते नाही हो, पण पाणी नसल्यावर कसं करा? तू पाण्यापासून तर पडशील का? ते बी नाही. पण त्याला असं वाटतं दुष्काळ जर पडला तर एखादं एकर मोडावं लागेल, हां, काहीतरी दागिना मोड, म्हणजे संग्रह केलेला कमी होईल याच्यामुळं त्याला घोर आहे. मग संग्रहामुळं लोक बेजार आहेत, निर्वाहामुळं नाही कोणाला ताण. आता संग्रह तर मग एखादा इकून लक्ष्मी, इकून कुबेर बसला आणि मागून बालाजी, किती देव? इकून लक्ष्मी आणि इकून आपण नाही का त्या लक्ष्मीला असं काय करते? कोण आलं? लक्ष्मी आली. बाय अशा थापा द्या, एक म्हणायलाचे कोण आलं ती म्हणते लक्ष्मी आली. आणि लक्ष्मी म्हणावून अवदाशा रोजच आहे, किती थापे द्या बरकतच नाही. अरे तोट्याचा धंदा मानल्यावर बरकत येईन कुठून? सर घरं रंगून काढ तुम्ही थाप्या मारून असे असे वरून बी असे आणल्या. कशाची लक्ष्मी? उलटा धंदा. 1000चे 900 होते शेतीत आणि काय लक्ष्मी डोमलं मारोड्याच्या घरी लक्ष्मी. हां, घराला दरवर्षी रंगे, वरून लाईटिंग आहे चमचम, फक्त त्याच्यात तुम्हाला ह्यो लाईट पण लाईट बंद करा ना, बिल यायलं ना, मूर्तू का का तोट्या ते लक्ष्मी काय आली नुसतं मन नाही. इतकं लक्ष्मी कुबेर बालाजी जरी असला तरी मागणी संपत नाही आपली. शूद्र माणसं आहेत, गरजेपुरता असावं काय? संघ मड्यावर बांधून नेणार आहे का? किती संग्रह असला तरी नेलं का? कोरोनाच्या काळात लोकांनी पैसे काही इकून काही त्याला RTGS पाठवलं का फोन पे पाठवला त्याला? तो राहिलेले पैसे घेऊन जा म्हणायला काही नाही, काही चालत नाही, पडतं. मग गरजेपुरतं मस्त असा कपडा लट्टा खाणं पिणं याच्यासाठी तर तळमळ केली पाहिजे, यासाठी कष्ट केले पाहिजे. पण संग्रहापुरतं नटायसाठी आणि उगं छंद मिरवायसाठी बेजार व्हायचं काही काम नाही, हे परमार्थात कळतं. हां, मग पैसा मुबलक असाव, मान्यता असाव, म्हणजे सगळंच चांगलं असावं. फोनवर हॅलो काय चाललंय? हां ठीक आहे. कसं काय तब्येती? चांगले आहे. पोरं सोरं शिकायले का? हो. पीक पाणी? हां गेलं राव. कापसं सुकले आणि कापसं सुकले आणि याचं तोंड सुकलं आणि बैलाचं नाही सुकलं, म्हशीचं नाही सुकलं. ती म्हणजे हं काही होतो होईल, तिचं पोट भरलं, तिचं फ्रेश तोंड आहे, याचं वळून गेलं वाळल्या आंब्यासारखं. हा काही का पिकीनं शेड नेट करा, ठिबक करा, तुषार करा, पण याला पाहिजे गड्ड्या. पैशाच्या काय पाहिजे? गड्ड्या पाहिजेत. आणि रातच्यातच नोटा बदलाव पुन्हा द्या, मग तर पाहायचंच काम नाही. विठ्ठल
खात्यावर पाप पुण्य नाही राहिलं पाहिजे बरं का. आपल्याला येरझार नसली पाहिजे, आपल्याला काही मागायचं काम कोणापुढं गेलो नाही पाहिजे. हां, आणि आपल्या बुद्धीत भेदबुद्धी राहिली नाही पाहिजे. असं जीवन जर झालं तर त्या ज्या दिवशी होईन, कोण्या दिवशी होईन, जर जीवनात संत आले तरच असं होईन. पहिल्या चरणात घन 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 दर्शन जड पदार्थाचं सांगितलं, तुम्हाला वृक्षाचं सांगितलं, जीवाचं सांगितलं, पशुपक्ष्याचं प्राण्याचं सांगितलं, माणसाचं पण सांगितलं. पण संताचं दर्शनात काय फायदा आहे? धन्यता, जीव धन्य होतो. धन्य होतो म्हणजे जन्म मरण मिटून जातं त्याच्या मागचं. येरझार संपते, त्याच्या खात्यावर त्याच्या नावावर पाप राहत नाही, पुण्य राहत नाही. कोरीपाटी होती, कोरीपाटी झाली की पुन्हा त्याला हिशोब विचारायचंच काम नाही. इथंच मिटीता येतं. आत्ता देह पडायच्या अगोदर तुम्हाला कोरीपाटी करता येते. देह गावा पडू द्या, आता कोरीपाटी करा. कीर्तनात काय करायचं ते आत्ताच होईल. आणि मग याच्यानंतर काय प्रकृतीचा व्यवहार व्हायचे ते होऊ द्या. पण तुमच्या अंगावर काही येत नाही, हो हिशोब कीर्तनात करता येतो. संताच्या संगतीत धन्यता जीवाला प्राप्त होते. मग तुकाराम महाराज स्वतःचा अनुभव सांगायला लागले. कोणचा? सोमवार, मंगळवार, हां, शिवरात्र तिथी, हां, ज्या दिवशी संत जीवनात आपल्या आले तो दिवस धन्य. मग ते कोण्या दिवशी येऊ द्या. धन्य आज दीन संत दर्शनाचा, धन्य आज दीन संत दर्शनाचा, धन्य आज दीन संत आनंद जगते वाटे
शीन ज्या दिवशी गेला तो दिवस धन्य आणि अनंत जन्मीचा शीन घालवायचा असेल तर दर्शन संताचंच झालं पाहिजे. बाकी कोणा देवाचं पण देवाचं दर्शनच होत नाही संताचं दर्शन झाल्याशिवाय. कोण्याच देवाचं होत नाही. देवाचं दर्शन करायचं असेल ना संतच लागते. संताविने प्राप्ती नाही. किती दिवस देवाकडे जा देवाचं दर्शनच नाही होत. त्याच्या उपाधीचं दर्शन होते, त्याच्या आकाराचं दर्शन होते. कृष्ण म्हणून जरी कृष्णाकडे गेलो आणि हातात बासरी घेऊन जरी कृष्ण परमात्मा आता ते भेटणारच नाहीत, पण समजा एखादा स्वप्नात भेटलेच समजा तर आकारच आला. रामाचा तरी काय आकारच आहे. मग रामाचा आकार कृष्णाच्या अवताराच्या वेळेस होता का? नाही. मग हे सगळे 10 अवतार झाले तर मग आकार काय झाले? त्यांनी काय घेतले, काम केले, टाकून दिले. दुसरा घेतला, त्याच्यात दुसऱ्याचं काही काम केलं, ते काम झालं की ते टाकून दिले की दुसरा धरला. असं अनंत अवतार घेशी भक्त करणे. अनंत अवतार घेतले. मग अनंत अवतार घेणारा अवतार आहे का? अवताराला अवतार घेता येतो का? अवताराहून जो वेगळा आहे त्यांनी अवतार. समजा तुम्ही हे कपडे घातले आणि आता लगेच तुम्हाला PSIचे कपडे घालायचे नाटकात समजा. मग तिथं आता नाटकात तो अवतार आला PSIचा, लगेच पोतराचा आला, मग त्याचे कपडे वेगळे. म्हणजे प्रत्येक पार्ट घ्यायचं म्हणलं की त्याचे कपडे वेगळे, त्याचा रोल वेगळा की तो टाकून द्याला की दुसरा. मग त्या कपड्याला सोडून जो आतला आहे त्यांनी कपडे बदलले ना. तो तर कपडा नाही ना आतला घेणारा, तो तर कपड्याहून वेगळा आहे घेणारा माणूस. आणि वरचे कपडे जसा रोल येईन तसे बदलले. तसा परमात्मा जो परमात्मा आहे ब्रह्म चैतन्य, त्या ईश्वरानं त्या परमात्म्यानं भक्ताच्या कल्याणासाठी अनंत अवतार घेतले. आपल्याला ठराविक माहिती आहे 10-5, पण काही थोडे, काही जास्त, काही अल्प, काही असे अनंत घेतले थोडक्यात सांगायचं. आणि आपल्या भक्ताला उद्धरून नेलं त्यांनी त्याच्यात. बस भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवारी घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतशी. अशा अनेक अवतार घेतले देवानं, पण उद्धार नाही झाला. तिथून सोड मोकळीक झाली फक्त. म्हणून तर चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तने. म्हणजे 4 युगापासून नामदेव महाराज देवाच्या संग होते. त्याचं मिटलं का घरानं? त्याचं घरानं फक्त पांडुरंगाच्या अवतारातच मिटलं. हां, तिथून पुढचं बंद झालं. ते तुकाराम महाराजाच्या नंतर अवताराचं काम बंद झालं. काहीच घ्यायचं काम नाही पडलं. त्याचं कारण आहे संत भेट झाली. नामदेव महाराजाला कोण भेटले? संत. विसोबा खेचर कोण भेटले? संत भेटले. आणि मागच्या याच्यात देव भेटला पण संत भेटले नाही, म्हणून 4 युग फेरा मारावा लागला. आणि संत भेटले की पुन्हा कामच नाही. खरी ओळख, देवाची ओळख संताशिवाय होत नाही. आणि ती ओळख झाली की बस धन्यता जीवाला भेटते. म्हणून धन्य आज दिन संत दर्शनाचा. म्हणजे माझ्या जीवनात संत दर्शनाच्याच दिनाला मी धन्य म्हणतो बाबा. तुम्ही कोण्या दिवसाला धन्य म्हणा, कोण्या दिवसाला तुम्ही नाव ठेवून पा, पण धन्यता नाही. कारण वासना संपत नाही म्हणल्यावर दिवस कशाचा धन्य? हां, एकादश धरली, मोठी एकादश धरली, चांगली आहे का नाही एकादश ती? पण फराळाची वासना आहे, वासना संपली का? मग काय तो या वाट्याला धन्यता आहे का? अजून वासना खाण्याची आहेच. हां, दिवस काय करीन? शिवरात्र नाही, एकादश नाही, नवरात्र असली, शिवरात्र असली, आपल्या वासना संपत नसल्या ना तर तो दिवस आपल्यासाठी धन्यच नाही. ज्या दिवशी आपली वासना संपल. कोणची वासना आहे आपली? तुमची जी वासना आहे ना तीच माझी वासना आहे. सगळ्या माणसाची, सगळ्या जीवाची वासना एकच आहे. मज लागी दुःख व्हावे
ऐसे ऐसे कोणीही न भावे जीवे. हीच वासना आहे सगळ्याची. सुखरूप व्हा, अलिप्त व्हा, व्यापक व्हा, आणि कवा असा सदा असाव. शरीर सदा आहे का? शरीर आता आहे काही दिवस आणि पडणार आहे, पण त्या जीवाला वाटतं मी नेहमी असावं. हां, पुन्हा मरू नये, काही आपल्यावर काही बला येऊ नये, काही फेड होऊ नये. पहा, सगळ्यात असावं आणि आपल्यावर काहीच नसावं. असं वाटतं की नाही? कोण्या ठिकाणी असावं ना आपल्यावर शितुडा नाही आला पाहिजे. प्रत्येकाला असं वाटतं आम्ही सगळं करावं, पण आपल्याला कोणी काही म्हणलं नाही पाहिजे. बरोबर आहे मागणी द्यायची, तसं होतंय. पण संताच्या संगतीत गेल्यावरच ते तंत्र लक्षात येते. आणि ते तंत्र पदरात पडलं की धन्य दिवस आहे. ते तंत्र काय आहे, ती अडचण काय आहे, दुसऱ्या चरणात. झाली पापा तापा तुटी, झाली पापा तापा तुटी. लाभ सांगितला दुसऱ्या चरणात महाराजांना. काय झालं म्हणले? संत भेटले, तुम्हाला काय मिळालं? म्हणले एक जीवनात गोष्ट झाली. पहिल्यानं काय म्हणले? पहिल्या चरणात धन्य आज दिन झाले संताचे दर्शन. त्याच्यात झाले शब्द आलाय, बरोबर आहे. याच्यात झाली पापा तापा तुटी, याच्यात झाली शब्द आला. पण काय झालं त्याच्या दर्शनात? काय झालं म्हणले? काय काय फायदा झाला? पाप, ताप आणि दैन्य, ह्या तीन गोष्टीची आमची फारकत झाली, म्हणजे ताटातुटी झाली. आता आमच्यावर त्या तिन्ही गोष्टी लादल्या जात नाही. केलेल्या असल्या तरी लादल्या जात नाही. तुम्ही म्हणा केलेल्या, पण आम्हाला त्याची चौकशी होत नाही. आम्ही माफ झालो त्या गुन्ह्यातून. इतकं काम सांगता. मग आता पाप, तीन प्रकारचं पाप आहे. काही ह्या शरीरानं केलेलं पाप, हान मार ताडण गिडण करतो ना, ते कायिक पाप. काही वाचिक पाप, नीट बोलतच नाही एखादा माणूस, ते प्रसिद्ध असतो त्याच्यात. तो लग्नात असू द्या, सप्त्यात असू द्या, मौतीत का असाना, पण कव्हा तरी ती कळतं का तुला? अशी लाकडं लावायचे तर तो काहीच करीत नाही, फक्त तिरपट बोलतो. काय केलं भजन? एक तो लयच आरडू लागला बाबा. मी याला काही घ्यायचं नाही, काय फक्त तिरपट बोलायचं. हां, स्वयंपाक चांगला झाला, पण जरासा भात खचाच राहिला होता. तुला काय करायचं मग? चांगला झाला म्हणून तू, म्हणजे कधीच चांगलं म्हणायचंच नाही, वाईटच. 3 जण मित्र होते बा, आणि 3 मित्र गेले यात्रेला. यात्रेला गेले तर 10-12 दिवसाचा प्रवास. म्हणले अरे 1 दिवसात 2 दिवसाच्या दसम्यापुरत्या नंतर आपला बाप बसला का करून खाऊ घालायला, मग पिटकूट घ्या सांग. ते म्हणले बाबा आपण वजन नाही घेत. तू? तो म्हणला मी नाही घेत. खाशीन का नाही? खाईन. तू कोण घेईन? पाहता येईन म्हणजे. घेतल्या 2 दिवसाच्या दशम्या खाल्ल्या, दरकोच दर मुक्काम. आणि मग 3ऱ्या दिवशी पडली पंचायत. पैसे होते जवळ, पूर्वीचा काळ. म्हणले आणा रे, कोणी शेजाऱ्याला भगुनी मागून आणा, काही तांब्या पराती, काही तवे आणा. 1 जण साहित्य घेऊन या, 1 किराणा माल घेऊन या, 1 पाणी लाकडं घेऊन या. म्हणले बरं, आणलं सगळं. सगळ्यांनी ती घ्यायनं बसले असे. असं होतं. ते म्हणले आता कोण करीन स्वयंपाक? तू कर. तो म्हणला मी काम करीन. तू कर. तो म्हणला मी नाही करी. राह उपाशी. म्हणले उपाशी तर नाही राहायचं, आणि काम तर नाही करायचं, मग कोण खाऊ घालीन त्याला करून? मग ते बोली अशी म्हणले वा याच्याला 1 तयार झालं. तो म्हणला मी करतो. पण पद्धत अशी आहे बाबा, माझ्या स्वयंपाकाला नाव ठुलं की 10 दिवस येणं जाणं, त्यांनी जे नाव ठेवीन त्यांनी स्वयंपाक करायचा. बोलीच केली. ते म्हणजे हरकत नाही. आता एकाला दमत निघत नव्हती पहा नाव ठेवलेली, त्याला माहीत होते. मग यांनी केला स्वयंपाक. म्हणजे काय करायचा स्वयंपाक? म्हणले करा शिरा. मग त्यांनी काय भाजू द्याला नाही, पिठाचे गोळे ते असं आठल माठल हे ते केलं, स्वयंपाक केला. मग बसले खायला बसलं. ते म्हणा जेवण घेऊन झालं सगळं, आणि म्हणला काय केला शिरा? घोड्याच्या दिवाणी तर केला. नाव ठुलं. ते मला नाही, पण तरी उत्कृष्ट झालं. मला नाही आता नाही, एकदा तो नाव ठुलं ना, आता किती जरी पाणी लावून बोलला तरी नाव ठुलं. आता तुला 15 दिवस तो आहे मागच लागलं काम. बोलण्यानं आलं की नाही अंगावर त्याच्या.
खायचं होतं का ढकून न्यायचा कसा दुसऱ्या वेळेस चांगला स्वयंपाक, पण याला नाव ठेवायची लयच सवय. तसे वाचिक पाप करणारे लोक असतात, बोलून नाशित बस. एकतरी शब्द बोलन की नासनच त्याचा, काही ना काहीतरी बोलण्यात पाप. पाप कशाला म्हणते? बोलण्यानं लोकांचं अंतःकरण दुःखी झालं. काय झालं? पाप. काहीला बोलण्याची चोरी असते, कारण बोलावतं ते ताकद. एखादा गरीब माणूस आहे, त्याला मोठ्या माणसाला, बलवान माणसाला काही वाईट बोलायचं लागे का? 2 फटके काही मरण दे. मग ते म्हणतं आपल्याला बोलता थोडंच येतं गरीब माणसाला, मग हाणाव त्याला. हाणायला काय, आपण वाळले माणसं. मग ते म्हणतो ते काय नाही, पण मनातल्या मनात वाईट म्हणायला त्याला थोडं कळतं. मग ते मनातली मनात याची कणी वळही जळून जावा. ते कोणाला म्हणत नाही, ते त्याच्या मनातली मनात याचा कणी याची इकडची डिपीच जळावाच ह्या भागातली. बस ती जळत गिळत काय नाही, पण याचंच मन जळतं. हो, ते जळायचं तेव्हा जळण, नाही तर काय व्हायचं तेव्हा होईन कर्म धर्म सांगानं. पण याचं मन खराब होतं, त्याचं असं वाईट व्हा, सगळ्या लोकांनी त्याला नाव ठेवा. आता त्याचं वाईट व्हा म्हणण्यात याचं मनच वाईट झालं. आजच त्याचं उद्या होतं का नाही, पण याचं मन आज अहो समजा तुम्हाला चटका द्यायचा या लोखंडानं, मग आता तुम्हाला चटका द्यायचा म्हणल्यावर याला आधी तापावं लागेल का नाही? हे तापल्याशी तुम्हाला चटका. तसं लोकांचं वाईट होण्यासाठी आधी आपल्याला खराब करावं लागेल का नाही मनाला? तसं ते मानसिक पाप करणारे लोक असतात काही. मग काही मनानं पाप केलं, काही वाणीनं केलं, काही न केलं. 3 पाप: कायिक, वाचिक, मानसिक. आणि असे पाप होत नाहीत का माणसाकडून? होतच असते. त्याचं काय नेहमी असं 3ही पापातून मोकळा कोण आहे? एक तर नाही गावसायचा, तुम्हाला सांगतो. एक पण माणूस नाही असा. कवा ना कवा आयुष्यात एकदा वाईट तरी स्वतल्या जाईन. निदान वाईट मानणाऱ्या लोकात तरी ह्यो जाऊन बसन ऐकायला. म्हणजे झालात ना त्याच्यातला सहभागीच झाला ना. नाही तर कोणी मारायला लागले की बरं मारलं ते मारीत नाही, पण पाहायला जातो. असं कशाला गेलता? आपण थोडं त्याच्यात येत, पण पाहायला का गोरे? तू तिकडं जाय ना मंदिरात, काही मूर्त्या गिरत्या पाय. सगळे गेले म्हणून गेलो. तुला आवडतं म्हणून गेला का? सगळे गेले म्हणून का? तुला आवतं नाही का? राज्यमान्य राजश्री आमच्या घरी भांडणं आहेत, तुम्ही काठ्या कुऱ्हाडी घेऊन या. आज काय लेटर पाठवले का तुला? पण यालाच हौस आहे ना. हां, मग ह्यो त्याच्यात सहभागी. कायिक, वाचिक, मानसिक अशी काही लोक पाप होतच असते माणसाकडून, स्वाभाविकच आहे. हां, 3 ताप आहेत पुन्हा: आध्यात्मिक, आधी भौतिक आणि आधी दैविक. 3 ताप आहेत माणसाला. आध्यात्मिक म्हणजे काय? अध्यात्म या शरीरात आहे, आधी भौतिक आहे आणि आधी दैविक आहे. तुम्हाला सांगतो थोडक्यात, पटपट सांगतो. मन, अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार आहे का नाही? पहा, मग अंतःकरणाची देवता आहे विष्णू, आणि अंतःकरणाचं काम आहे स्फुरण. त्रिपुटी येते. दैवत कोणचं आहे? विष्णू. आणि अंतःकरणात होतं स्फुरण आणि अंतःकरण मन. मनाची देवता आहे चंद्रमा. चंद्र नाही का घडी घडी बदलतो, त्याच्या कला 16. तसं मन घंट्याला नाही, लगेच बदलतं का नाही, म्हणून त्याची देवता चंद्रमा आहे मनाची. आणि त्याचं काम आहे संकल्प विकल्प. मग आता त्याची दैवता जर प्रसन्न नसेल ना, तर याचं मन मूड होऊन जातं, मूर्छात येतं. याचं समजून घ्यावं, दैवत कोपलं, कोमात गेला, कळत नाही. किती बोला तर विचार येत नाही. समजून घ्यावा, दैवत कोपलं. मग दैवत प्रसन्न पाहिजे तेव्हा ते मन काम करतं. म्हणजे ती गायची जोड पाहिजे की नाही? हां, हात आहेत, हस्त, त्याची देवता आहे उपेंद्र, आपलं इंद्र, आणि त्याचं देणं घेणं. पायाची देवता आहे उपेंद्र, त्याचं चलणं. म्हणजे पाय, दैवत आणि व्यवहार 3 आल्या का नाही गोष्टी. डोळ्याची देवता आहे सूर्य, त्याचं काम आहे पाहणं, आणि डोळात आहेच. मग ह्या 3 गोष्टीशिवाय व्यवहारच होत नाही. आणि मग काय होतं, एखाद्या माणसाला महाराज गुडघे गेले, मग उपेंद्र नावाची देवता कोपली आणि पायानं चालता येईना. महाराज दिसणं, मग सूर्य देवता कोपली, डोळ्यानं स्पष्ट दिसाना. देवतेचा कोप झाला का नाही? प्रत्येक इंद्रियावर सगळ्यावर दैवत आहेत अनेक. त्या देवता व्यवस्थित राहिल्या ना, मग बरोबर आहे. हां,
वाणी आपलं कान ऐकू येईना त्याची दैवत आहे दिशा, श्रोत्र आणि ऐकणं ही त्याचं कान. म्हणजे प्रत्येक इंद्रियाला दैवत आहे. तिचा कोप झाला की ते इंद्रिय काम करीत नाही. बस मग हे चालूच आहे का नाही प्रत्येकाच्या शरीरामध्ये. कोणाचा डोळा दुखत असन, कोणाचा कान आहे, कोणाचा पाय आहे, कोणाचा हात आहे, कोणाला बोलता येत नसन, कोणाला समजत नसन, कोणाचं मन चंचल आहे. म्हणजे काही ना काही 15 त्रिक 45 असं आध्यात्मिक, 15 अध्यात्म, 15 अधिदैविक आणि 15 अधिभौतिक असे 15 त्रिक 45 त्रिपुटी शरीरात आहे. आणि त्याच्यात काही ना काहीतरी कमी जास्त होतंय आणि मग माणसाचं मन व्यग्र होते आणि जीवाला त्याचा खूप त्रास आहे. तुमचं कसं काय? आमचं मस्त आहे, चांगलं आहे, हो, पण दिसणं राव आम्हाला. झालं की नाही? तुमचं कसं काय? आमचं बरोबर आहे, मग आम्हाला सुसणं. एकाला दिसणं आणि एकाला सुसणं. बा आहेच का नाही कमी जास्त? कोणाचा पाय गेला तर कोणाचा हात गेला तर कोणाचा कमरात गॅप पडला तर कोणाचं काही, कोठे काही आणि एक आहे प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. आणि हे इतकी बिघाड झाली. हां महाराज, तुमच्या भागात एखादा डॉक्टर आहे का हो? कमराचा मन ते आम्ही ऐकलं होतं, ते कमराचा गॅप काढणारा तिकडं गुडघ्याचं आहे म्हणते तिकडं. हो, ते डोळ्यात कोणी औषध टाकायला म्हणून तिकडं ते 100 रुपये घेतो आणि डोळ्याने चक दिसतं. पागल झाले का? ते दवाखाने कशाला काढले असते? काहीतरी भूलताप आहेत. पण माणसाला असं वाटतं की तिथं गेल्यावर काहीतरी होईन, इथं गेल्यावर काय होईन, याचा गुण येईन, त्याचा गुण येईन. दैवत कोपलं तोयावर, काही केले काहीच होणार नाही. हां, म्हणून ह्या सगळ्या व्याध्या सगळ्याला असल्यामुळं आपण म्हणतो, हे सूर्यनारायणा माझी दृष्टी चांगली राहू दे. गेला का नाही देवाकडं मागायला? त्याच्याकडूनच घ्यावं लागते ना डोळे. मग त्याच्या उपासना करतो तो. ज्याची दैवत हे त्याला प्रसन्न करण्यासाठी त्याची उपासना. आणि मग ते म्हणते हां वरमरोही झाला दैवत प्रसन्न की मग म्हणते हां अहो मरुस्तर दिसलं त्या माणसाला टळटळ चटवाचित होतं ते. मग त्याच्यावर सूर्यदेवताचा प्रसन्नता आहे. हो, पण ऐकू येत नव्हतं. दिशा नावाची दैवता कोपली. हां, एखाद म्हणजे त्याला दिसत नव्हतं पण ऐकूला येत होतं. म्हणजे एक दैवत त्याच्यावर कोपलं आणि एक नाही कोपलं. म्हणजे असा मागं पुढं कोणाचा काहीतरी कोप होतो आणि मग माणसं व्यग्र होते. तर मग त्या दैवतेच्या मागं लागते. कोणची उपासना करू? मग त्याचे काही माणसं सांगणारे पंडित, मग तू ह्या देवाची उपासना कर, मग तो देव प्रसन्न होईन, मग तो ह्यो अवयव चांगला होईन, याचा श्वास घे, ह्यो मंत्र म्हण, ह्यो जप कर, ती दैवत अनेक प्रकारच्या विधीन. मग माणसं दीन झाले का नाही? दीन म्हणजे दैन्य, पाप ताप दैन्य, 3 गोष्टी आहेत ना. दैन्य कशाला म्हणते? दैन दैन्य गिन हे सुधारित शब्द आहे, पण दैन तर माहितीच ना. आबळ दैनीत आलं काम. दैनीत आलं म्हणजे चौकून दैनीत आलं. शेती पिकांना पोरं चांगले नाही निघले, मालक दारू पिऊन यायले, पाहुण्यानं पैसे बुडिले, बँकेचे कर्ज झाले, शेजारी बांध कोरायला घ्या, डुकरं बी खायला लागली. अरे बाबा याला चौकूनच घेरलं त्या. आता कसं करू नारायणा? झाला देवाच्या पुढं लगे, जे मारुती राया तू कृपा कर. त्यांनी पाठिले वाननेर. हा, मग त्याची सैन्य पाठवणार का नाही? आणि मग सैन्य पाठविल्यावर त्याला खायला त्यांनी खायले बोंड. तुमचं राखण करायचं म्हणल्यावर तुम्ही याची भजन केलं, मग ते वाननेर पाठविले, त्यांनी खाल्ले बोंड. चालले कडा 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 खाल्ले कमी, मोडले जास्त. अरे हुकलं गाड्या. हां, असं काही ना काही दिन झाले का नाही जीव. दिन व्हायचं काम नाही. ताप तुमच्या मागं राहणार नाही आणि पाप तुमच्या वाट्याला नाही. ही गोष्ट तुम्हाला संताची भेट झाली की 3ही गोष्टीचं काम झालं. म्हणजे माझ्या जीवनात संत आले त्या दिवशी पाप गेलं, ताप गेलं आणि दैन्य गेलं. पहा तुम्ही तुकाराम महाराजाकडं. तुकाराम महाराजांनी शेंदरी हेंदरी दैवते एवढंच चरण महत्त्वाचं आहे. त्यांनी कधी दुसऱ्या देवतेला मान्यता दिली का?
तुला काय करायचं असेल तर कर. देवाला म्हणले देवा तू दसुडी न ग मला. हां रिद्धी सिद्धी प्रसन्न झाल्या, 2 आल्या घरी. आम्ही कोण आहे त्या बायकोला विचारलं, नाही त्या मावस बहिणीच्या मावस बहिणी आहेत. राव द्या आल्या रातची रात. पण त्या रिद्धी सिद्धी अशा होत्या, जवारीच्या पोत्याला रिकाम्या हात लावला की पोतं भर जाईल, तांदळाच्या डब्याला हात लावला की तांदळाचा डबा टोपण उघडून सांड जाईल. हां ते रिद्धी सिद्धी म्हणल्यावर काय, रिद्धी म्हणजे समृद्धी सगळं. हां तूप दूध दही लगे रात्यातच घर भरलं. ते म्हणले आधी यायला दोघील काढून दे, रातच्याच काढून दे, यायला लागत नाहीत आपल्याला, हाकलून द्यायला द्या. हे अन्न कामी नाही म्हणले रिद्धी सिद्धी लावी पिशे, कोण तया पुशे, नेले राज हंसे पाणी काय. त्या रिद्धी सिद्धीचं बी घेतलं नाही. शिवाजी महाराज प्रसन्न झाले, त्यांनी नजराना द्याला हिरे माणिक मोती धड धान्य लेकरा बाळानं घातले, बाईनं नाकात कानात घालून लगेच थाटून बसली. आले तुकाराम महाराज, राम कृष्ण हरी राम कृष्ण आले घरी. कोण आहेत घरी? मीच आहे ना, मला तर ओळखूची आहे ना तू. म्हणजे कपडे भारीचे, नाकात कानात, हे मला वाटलं दुसरंच आहे. आधी काढते, चट दागिने काढायला लावले, पोरांनी कपडे काढले, रडू लागले. सगळे दागिने जिथं ज्या शिळेवर भजन म्हणायचे तिथं नेऊन दागिने टाकले. त्याने राग राग त्या शिळेकडं पाहिलं, ती शिळेचे 2 तुकडे झाले. लागत नाही म्हणले. जसं आहे तसं, जेने आम्ही सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी. नाही घेतला शिवाजी महाराजाचा नजराना. बरं झालं एखादा आमदार प्रसन्न नाही महाराजाला, नाही तर मठाला देणगी. तो क दर्जात तो हा मठ लावून देतो, नाही तर बी दर्जात लावून देतो, आणि तुला 25 लाख देतो की लगे तो गेला त्याच्या गाडीत महाराज लगे पटका हा बाप, आणि त्याच्या पाया पडतो ह्यो मूर्ख महाराज. तो चोर आहे आणि त्याच्या पाया पडतो महाराज, त्यांनी पैसे दिले म्हणून. लाचार दीन झाले. अरे वारकरी होऊन जर तुम्ही नास्तिकाच्या पाया पडित असले तर तुम्ही तुकाराम महाराजाचे ज्ञानेश्वर महाराजाचे भक्तच नाहीत, तुम्ही वारकरीच नाहीत पंढरीचे. हां माळकरी असावा, काही नाही मागणारा असू द्या त्याच्या पाया पडा. मागणारा असल, सोंगे छंदे असन तर त्याला पाहू नका. तुकाराम महाराजांनी ते घेतलं नाही. आणि लक्षात आलं, कारण त्यांच्या सद्गुरूनं सांगितलं की तू आता ये इथं ये आणि देहाहून वेगळा आहे. पहा मला सांगा तुम्ही, डोळ्याहून आपण वेगळं आहे का नाही? कारण डोळ्याचं पाहणं आहे. डोळे बंद केले तरी जीव आहे का नाही? डोळे बंद केले तरी जीव आहे. पाहण्यामुळं पाहणं जाईन डोळ्यामुळं, पण जीव काय मी ऐकलं जाईन कानामुळं. होऊ द्या त्या देवाला कोपू द्या. त्रिपुटी कोपली, आध्यात्मिक जरी ताप झाला तरी मला नाही, देहाला आहे. मरण आलं तरी हां काळ देहासी आम्ही आनंदे नाचू गाऊ. म्हणून एकच सूत्र सांगतो तुम्हाला, इथं एक जळत, एक पळत, एक मळत आणि मला कळत. जळत ते हाडामासाचं शरीर, पळते ते श्वास, मळते पाप पुण्यानं मन, आणि ह्या तिन्हीचा हिशोब लागतो तो आत्मा मी आहे. म्हणून मला आध्यात्मिक ताप नाही, मला कर्म नाही, आणि मला दीन व्हायचं काम नाही. मी सर्वांच्या हृदयात असल्यामुळं आणि एक असल्यामुळं सर्वा घटी राम देहादेही सूर्यप्रकाशक सहस्रश्री. मी आत्मा या प्रकृतीहून वेगळा आहे असं ज्याच्या ध्यानात आलं त्याचं कसं झालं म्हणले महाराज. झाले समाधान, झाले समाधान. Hare
खुमा हो बा पाणी अग्नी हवा आकाश पंचभूताचा मेळ झाला, हाडामासाचा देह झाला. पृथ्वीला कळत नाही, पाण्याला कळत नाही, अग्नीला नाही, हवाला नाही, पण माझ्यात तात्विकदृष्ट्या भेद नाही. म्हणून देवाहून मी लहान नाही, देव माझ्याहून मोठा नाही. मग देवन मी एकच आहे. तत्त्वम असी, ते तू आहेस. म्हणून भाग त्याग लक्षणानं ईश्वराहून जीव अवघे देव, खोटा नागवी संदेह. हा ममो वंशो जीवलोके जीवभूत सनातना. असं लक्षात आलं आपल्या की मी देवाचा अंश आहे. यत्र यत्र चेतनत्व तत्र तत्र देवत्व. जे जे जाणणं आहे ते ते देवाचं स्वरूप आहे. म्हणून मी ज्ञान आहे. म्हणून देव माझा मी देवाचा, देह माझा नाही, देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा. देह पाचाचा, मी पाचाचा नाही. म्हणून मी देवाचा असल्यामुळं झाले समाधान. पायी विसाव. मग मनाला तळमळच करायचे काम नाही. म्हणून तुकाराम महाराजाला समाधान होतं. समाधान असो ऐसा कोठे आठवची नाही देही. बायको कोपली, गावातले लोक कोपले, लोकांनी लुटून नेलं तरी ते म्हणले काय नाही, मी याच्याहून वेगळा आहे. साक्षीत्वेया झालो गुणाचा देखना, करी नारायणा तरी खरे. साक्षी रूपानं ते राहिले आणि जे जे होईन ते ते त्यांनी पाहिलं. आणि असं ज्याच्यामुळं कळालं. अज्ञान गेलं, दिवाळी झाली आणि न संपणारं सोनं पदरात पडलं, दसरा झाला. कधी तुका म्हणे आले घरा, तुका म्हणे आले घरा. आले तुका आले घरा. तुका म्हणे आले घरा, तुका म्हणे आले घरा. तुका आले घरा. तोची दिवाळी दसरा, तोची दिवाळी दसरा. झाली बाबा ताप तुटे, झाली बाबा ताप तुटी. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, इतकं चांगलं ऐकायला भेटलं. मी शरीराहून वेगळा आहे, म्हणून मरणाहून वेगळा आहे. इंद्रियाहून वेगळा आहे, म्हणून कर्माहून वेगळा आहे. मी मनाहून वेगळा आहे, मग पाप पुण्याहून करते भुक्तीपणाहून वेगळा आहे. आणि मी जाणणारा ज्ञान स्वरूप आहे, म्हणजे मी आत्मा आहे. एक हरी आत्मा जीव शिव सम, वाया तो दुर्गमान घाली मन. मी सच्चिदानंद परमात्मा आहे असा बोध मला संताकडून ज्या दिवशी झाला, कोण्या दिवशी होईल? आपल्या घरी संत आले पाहिजे. घरी म्हणजे मातीच्या इटाच्या नाही, अंतःकरण रूपी घरात आपल्या मनामध्ये त्यांचा विचार आला की त्या विचारानं आपला विचार जागा झाला. आणि विचार जागा झाला, काम झालं. तुम्हाला सांगतो, रावण होता, कशानंच मराना. बाण नव्हते का? देवाकडे बाण होते. परंतु जो बाण काढला
स्पेशल त्याच्यासाठी त्याच्या याच्यात अमृताची शिशी होती म्हणते, ती फोडली की खलास. ते लक्षात आणून दिलं त्याच्या भावानं. तसं मरतच नाही म्हणले. तो 10 मुंडके आहेत त्याला. अहंकार रूपी रावण आहे ना, तो व्यवहारातला कमी झाला तर परमार्थात मला महाराज म्हणलेच नाही, पॉम्पलेटवर नाव टाकलंच नाही. आला का नाही अहंकार. नवल अहंकाराची गोष्टी विशेष न लगे अज्ञानाची. सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. काही ना नाव पाहिजे. आपण नाव तरी शरीराचं आहे. फोटो नाही टाकला माझा, तुझा फोटोच नाही, शरीराचा फोटो आहे. कपडे पांढरे घातले की म्हणतो पान मी आता कसा दिसायलो. तू दिसत ना, कपडे दिसायले वरून, तू त्याच्या आत आहे. त्याने कपडे काढले, सांगा मग मी कसा दिसायलो. तू दिसत ना, हाडं मासं दिसायले. मग मी गाय लागलो, मी कसं काय वाटायलो. गायने त्याच्या पलीकडे तू. आमचा प्रकृती पलीकडील भावो, जरी तू कल्पने विन लागसी पाहो, तरी भूते मज माझी वावो, का ते मी सर्व म्हणून. एक गोष्ट सांगतो शेवटची. शरीर पुढे, त्याला पाहणारे डोळे त्याच्या आत आहेत, नाही का. रूप पुढे आहे, त्याचे डोळे आत आहेत. त्याच्या आत मन आहे, आणि मनाच्या आत मी आहे, आत्मा. कारण आपल्याला मन कळालं म्हणल्यावर मन पुढे आहे, आणि मन इंद्रियात आल्यावर जग दिसलं म्हणल्यावर जग पुढे आहे. म्हणून मी सगळ्याच्या मागं आहे. म्हणून मनात काही झालं तरी माझा धर्म नाही, इंद्रियात काही झालं तर माझा धर्म नाही, आणि शरीरात जन्म मरण झालं तरी मला त्याच्यावर काही घेणं नाही. म्हणून उपजे ते नासे, नाशिले ते पुनरपी दिशे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. म्हणून मला जन्म नाही, मरण नाही, असं लक्षात आलं की त्याची सरली येरधार. झाला सफल व्यापार, हरी आला हाता, मग कैसी चिंता, तुका म्हणे आले घरा, तोची दिवाळी दसरा. एकाच दिवशी दिवाळी, त्याच दिवशी दसरा. या वरात 20 दिवस लागतात. दसरा झाल्यावर दिवाळी यायला 20 दिवस लागतात. आपल्या अंतःकरणात मी न मरणार आहे असं कळालं की दसरा. आणि अज्ञान गेलं, अंधार, प्रकाश झाला ज्ञानाचा की दिवाळी. म्हणून ज्ञानानं प्रकाशानं मी न मारणारा कळाला, हे संताच्याच शब्दानं कळालं. म्हणून फार संताचे उपकार आहेत, आणि त्या संताच्या उपकारातून उतराय होण्यासाठी फक्त त्यांचं चिंतनच करणं, त्यांचं भजनच करणं प्रमाणे. ज्ञानेश्वर माऊली.